Hello everyone, welcome students and parents to the गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीज डिजिटल प्लॅटफॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश नरोटे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे आणि ती बातमी आहे थेट CET सेलच्या संदर्भामध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची MHT CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट ही जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल, फार्मसीला जायचं असेल, ॲग्रिकल्चरला जायचं असेल, हॉर्टिकल्चरला जायचं असेल तर या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ड्रिव्हन कोर्सेसला जाण्यासाठीची ही CETची परीक्षा महाराष्ट्रातले जवळपास 12 ते 13 लाख विद्यार्थी दरवर्षी देत असतात. पण ही परीक्षा देत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची दमछाक होते, त्यांना काही अचूक माहिती नसते. त्यामुळे नेट कॅफेमध्ये जाणं, तिथं फॉर्म भरणं, तिथे माहिती कधी चुकते आणि म्हणून चांगले मार्क्स मिळूनसुद्धा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही. कधी सगळं बरोबर होतं पण डिटेल्स चुकवलेले असतात माहितीपत्रातल्या, त्याच्यामुळे सुद्धा ॲडमिशन प्रोसेसला त्रास होतो आणि म्हणून हा त्रास विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल परवा एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आपले जे मुख्य सचिव अतिरिक्त सचिव आहेत बी वेणुगोपाल रेड्डी ते सुद्धा उपस्थित होते. CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई ते सुद्धा उपस्थित होते आणि आपले तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर हे सुद्धा त्या मीटिंगसाठी उपस्थित होते. या मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये CETचं एक हेल्पिंग डेस्क ओपन करण्यात येणार आहे. होय, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये CET सेल स्वतःचं ऑफिस ओपन करणार आहे. त्या ऑफिसमध्ये जर विद्यार्थ्यांना अर्ज भरताना म्हणजे ॲप्लिकेशन करताना काही अडचणी आल्या, त्यानंतर अमाऊंट भरताना काही अडचणी आल्या, कागदपत्र डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करताना काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी CET सेलला त्या जिल्ह्यातली मुलं जाऊ शकतात आणि स्वतःच्या अडचणींवर ते काम करू शकतात. किंवा CETचा रिझल्ट लागल्यानंतर कॅप राऊंड प्रोसेस होत असताना त्यांना जर काही अडचणी आल्या तर ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कॅप राऊंड प्रोसेसची माहिती घेऊ शकतात. त्यानंतर प्रवेशपत्र व परीक्षा प्रक्रियेतील म्हणजे जर ॲडमिट कार्ड मिळवत असताना आणि एक्झामच्या स्केड्यूलमध्ये जर काही अडचण असेल, ॲडमिट कार्डवरती काही तुमचे चेंजेस करायचे असतील तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या CET सेलच्या सेंटरवरती जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कॉलेजसाठी किती स्कॉलरशिप मिळते आहे, काय अमाऊंट तुम्हाला कमी जास्त फ्लक्च्युएट वाटते आहे का, त्या संदर्भामध्ये पण तुम्ही त्या सेंटरची मदत घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या तांत्रिक व पेमेंटच्या रिलेटेड कधी असं होतं की ऑनलाईन फॉर्म अपलोड केला, सबमिट दाखवला पण लाईटच गेली किंवा नेट स्लो चालतं आहे, टेक्निकली प्रॉब्लेम आले, सर्व्हर डाऊन झाला तर मुलांना त्या ठिकाणी धाकधूक राहते. ते पण तुमचे सगळ्या अडचणी सॉल्व्ह करण्याचं काम त्या ठिकाणी CET सेल करणार आहे. तुमचे प्रवेश निश्चित करून तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळवून देईपर्यंत CET सेल तुमची मदत करणार आहे. खरं आपले जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले पाहिजेत, CET सेलचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी हे मुलांना दररोज येणाऱ्या अडचणी, दरवर्षी येणाऱ्या CET सेलच्या अडचणी दूर करण्यासाठी काम केलं. मी सबंध महाराष्ट्रातल्या 12 ते 13 लाख विद्यार्थ्यांच्या तर्फे त्यांच्या मंडळाचा आभार मानतो. मुंबईमध्ये टोटल 36 जिल्ह्यातले 40 सेंटर होणार आहेत. त्यातले मुंबईमध्ये 3 आहेत, पुणे आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 2-2 आहेत कारण शहरं मोठी आहेत. असे हे 3 आणि 2-2 सोडून बाकीच्या सगळ्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंटर त्या ठिकाणी असणार आहे. ही अतिशय महत्त्वाची बातमी विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता, तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, ज्याने त्यांना आपापला जिल्हा बघायचा आहे आणि स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी इन्स्टिट्यूटचं कुठे सेंटर आहे, ॲड्रेस त्या सेंटरचा कुठं आहे आणि कॉन्टॅक्ट पर्सन कोणाशी बोलायचं आहे. उदाहरण देतो, अहिल्यानगरमध्ये संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सेंटर महाराष्ट्र शासनानं CET सेलनं फायनल केलं आहे. त्यांचा ॲड्रेस कुठे आहे बघा, तो दिला आहे अपोजिट टू द संजीवनी फॅक्टरी. संजीवनी फॅक्टरीच्या जवळ शिंगणापूर आणि कोपरगाव रोडला त्या ठिकाणी असणार आहे. कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे, संदीप भाऊसाहेब पोटे हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत आणि त्यांचा नंबर या ठिकाणी तुम्हाला दिलेला पाहायला मिळतोय विद्यार्थी मित्रांनो 8668 74 0046. प्रत्येक जिल्ह्यासाठी बीड, बुलढाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, पालघर, परभणी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं सेंटर आहे.
त्यांचा ॲड्रेस आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट पर्सन आहे की कोणाबरोबर तुम्ही CET सेलच्या माणसावर बोलायचं, आणि अशा पद्धतीचं नियोजन करून दिलं आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी सेंटर कुठे आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं आपलं जे आहे तिथं आहे. मसूरचा रोड आपला साईब ह्याच्या कराडमधला तुम्हाला माहितीच आहे. तिथे संदीप चव्हाण नावाचे जे प्रोफेसर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. 99 23 56 22 71. मी एका जिल्ह्याचं फक्त सांगतोय, बाकीच्या तुमचा जो जिल्हा विद्यार्थी मित्रांनो जो आहे तो तुम्ही बघायचा आहे. त्याप्रमाणे तुम्ही वर्धा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, हिंगोली आहे, ठाणे, कोल्हापूर, नागपूरचं याच्या आधी पहिलं ऑलरेडी दिलं होतं, नागपूर 1. इथे नागपूर 2 दुसरं सेंटर कुठं आहे? नागपूरचं पहिलं सेंटर कुठं आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर आहे. तर दुसरं सेंटर आहे KDK कॉलेज आपलं, ते पण फेमस कॉलेज आहे. KDK कॉलेज ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, मुंबई असे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे सेंटर्स ऑलरेडी तयार झालेले आहेत. फक्त 4-5 सेंटर बाकी राहिलेले आहेत. इथं दिलं आहे बघा, 4-5 सेंटर बाकी राहिलेले आहेत, 6 सेंटर बाकी आहेत. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, ते पण येत्या 2-4 दिवसात चालू होतील. पण हे बाकीचे सेंटर ऑलरेडी रनिंग मोडमध्ये आहेत. त्यामुळे तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याशी, त्या सेंटरशी तुम्ही कनेक्ट व्हा आणि तुमच्या या सगळ्या अडचणींवरती सोल्युशन मिळवा. तरीसुद्धा जर तुमच्या अडचणींवर सोल्युशन तुम्हाला नाही मिळालं तर आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी आहे. आम्ही JEE, NEET, NDA, CET या सर्व परीक्षांना फॉर्म पण भरून देतो. त्या फॉर्म भरून देऊन तुम्हाला काय अडचणी असतील तर त्याचं निरसन पण करतो. आणि एवढंच नाही, पेपर झाल्यानंतर तुम्हाला जो स्कोर आला आहे त्या स्कोरच्या बेसिसवरती गव्हर्नमेंट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी तुमचे कट ऑफ प्रमाणे तुमचे फॉर्म पण भरून देतो. ही आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी फ्रीमध्ये काम करते. या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सोल्युशन मिळवा. धन्यवाद.